नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजीची भूमिका ज्यांनी गाजवली त्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. अचानकच त्या सर्वांची साथ सोडून निघून गेल्या, ज्याचा सर्वांनाच धक्का बसलाय. अनेकदा त्या पुण्याला चेकअपसाठी जायच्या हे सर्वांना ठाऊकच होतं. मालिकेतील त्यांची भूमिकाही तशीच लिहिली जायची. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी पहिल्यांदा ज्योती चांदेकरच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. त्या कशा होत्या, त्यांना शेवटच्या क्षणी नक्की काय झालं यावरही त्यांनी भाष्य केलं. सगळ्यांसोबत गप्पा मारणं, हसणं असं चालूच असायचं. त्या पुढे म्हणाल्या, दर महिन्याला त्या 6 ते 7 दिवस पुण्याला जाऊन यायच्या. ही त्यांची ॲडजस्टमेंट असायची. त्यांचं नेहमीचंच चेकअप असायचं. आताच महासंगमचा एपिसोड शूट झाला, त्यात त्यांचं थोडं शूट होतं. 10 तारखेला आम्ही दोघी एकत्र जेवलो, तेव्हा मला त्या म्हणाल्या, सुचित्रा मी 6 दिवस जाऊन येते. मी म्हणाले, ज्योतिताई 6 दिवस जाताय? आता बघताय ना किती कट टू कट शेड्यूल आहे. तर त्या म्हणाल्या, मला जायलाच पाहिजे. बघ पाय किती सुजले आहेत. मी म्हणाले, हरकत नाही. 10 तारखेला त्या सेटवरून गेल्या. 11 तारखेला त्या पुण्याला गेल्या. त्यांची फिजिओथेरपी झाली. 12 तारखेला त्यांना ॲडमिट केलं. मला रात्री 11 वाजता तेजस्विनी पंडितचा फोन येत होता. मला वाटलं की हिचा का फोन येत असेल. मला वाटलं की 6 दिवस नाही तर आता 10 दिवसांनी आई येईल असा निरोप वगैरे असेल. नाहीतर तेजू मला फोन का करेल. मी फोन उचलल्यावर तेजस्विनीने मला सांगितलं, आईला व्हेंटिलेटरवर टाकलंय. माझं असं झालं की काय, मला मनात आलं की मी कालच त्यांच्याशी सगळं बोलले. तेजस्विनी म्हणाली, आईला संपूर्ण शरीरात बॅक्टेरिया इन्फेक्शन झालंय. तिने 4 दिवस लढा दिला पण अखेर ती गेली. हे नुकसान कधीच भरून निघणार नाही. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं हे नुकसान आहे. ती खूप गोड व्यक्ती होती. सेटवरच्या सगळ्यांना किती सहकार्य करायची. तिने इतकं काम केले आणि शेवटी पूर्णाजीची छाप सोडून गेली. असं सांगताना सुचित्रा बांदेकर भावूक झाल्या होत्या.